हॅलो. हा श्वेता बोल. बिझी होतास का? अगं नाही, बिझी नाही, आंघोळीला गेलो होतो, त्यामुळे तुझा फोन आल्याचं लक्षातच नाही आलं. बोल ना, काही काम होतं? अरे तुझ्या ओळखीत कोणी चांगला डॉक्टर आहे का, म्हणजे जो होम व्हिजिट करू शकेल? डॉक्टर? का ग, तुझी तब्येत बरी नाहीये का? हां. तुझ्या घराजवळ मी एक क्लिनिक पाहिल्याचं आठवतंय मला. तुझ्या घरापासून फार लांब नाहीये, तो सिग्नल आहे ना तिथे कोपऱ्यावरच आहे. तू तिथे का जात नाहीस? हो का? ठीक आहे, जरा स्वतःहून चालणं शक्य झालं की जाऊन येते. स्वतःहून चालणं शक्य झालं की म्हणजे? अरे जरा अशक्तपणा आलाय, म्हणजे अंथरुणातून उठताही येत नाहीये. तुझ्याशी बोलतानाही जरा गरगरल्यासारखंच होतंय. अगं श्वेता, मग हे आधी का नाही सांगितलंस तू? तू ठीक आहे, आता फोन ठेव, मी तिथे येतोय आणि तुला घेऊन जातो डॉक्टरकडे. अरे अभि नको, तू नको येऊस प्लीज. तुला तुझीही कामं असतीलच ना. आहेत ना, पण तू आजारी असशील तर तुझ्यापेक्षा ती कामं महत्वाची नाही आहेत. अभि अरे नको येऊस. तू काही बोलू नकोस, फोन ठेव आता. मी 10 मिनिटात पोहोचतोय तिकडे. ओके, बाय. दादा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना, काय बोलायचंय? मी तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? मी तुला पुन्हा पुन्हा बजावून सांगितलं होतं की तू आणि मीनाक्षी एका रूम मध्ये झोपू नका, तरी तू का गेलास रात्री? अगं मला अचानक जाग आली आणि मग नंतर झोपच लागेना, म्हणून मग मी. दादा, याला काय अर्थ आहे? आम्ही काय मुद्दाम सांगतोय का तुला? तुझ्या जीवाला तिच्यापासून धोका आहे हे माहित नाहीये का तुला? ती तुला कधीही काहीही करू शकते दादा. हे बघ, तिचं वागणं आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे कारण ती पेशंट आहे. तू जरासा वेड्यासारखं वागायला लागला. सोहा, हे बघ, तुझं म्हणणं पटतंय मला, पण मी मीनाक्षी पासून दूर राहू शकत नाहीये, हेही तेवढंच खरं आहे. दादा अरे पण हे बघ सोहा, जसा माझ्या जीवाला धोका आहे तसाच तिच्याही जीवाला धोका आहे. ती स्वतःच्या बाबतीत काहीही करून घेऊ शकते, आणि असं जर काही झालं तर काय करणार आहोत आपण? मीनाक्षी बायको आहे माझी, तिची जबाबदारी आहे माझ्यावर, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे माझं तिच्यावर प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही. नाश्ता करून घ्या. नाही, मी नाश्ता नाही करत आहे, मला अर्जंटली बाहेर जायचं आहे. तुम्ही दोघी खाऊन घ्या. श्वेता, काय अवस्था झाली आहे तुझी? अरे काल रात्रीपासून ताप होता. अगं मग रात्रीच फोन करायचा होतास ना मला. मला फोन करावासा वाटला, पण मग म्हटलं की अर्ध्या रात्री तुला त्रास कशाला द्यावा, आणि आधीच मी तुला. श्वेता, तू तू खाली बस बरं. आणि हे काय, तुझं अंग किती गरम आहे. बरं झालं मी येताना डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन आलो. जास्त नाही, फक्त 4-5च पेशंट आहेत. एक 15-20 मिनिटात नंबर लागेल आपला, मग जाऊया आपण. तू तू तोपर्यंत पडून राहा बरं. पायवर घे, आराम कर.
जे माझ्या बाबतीत वागली ना, तुझा डम्मी नवरा तुझ्या बाबतीत तसंच वागतोय. नाही नाही, विक्रम जे बोलतोय त्यांनी मला फरक पडत नाही. अभिनचे शब्दच सांगताय त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. वहिनी, ओ वहिनी, अहो कुठे आहात तुम्ही? बायको, इथे कशाला आलात तुम्ही? आता का आलोय म्हणजे तू जिथं आपण तिथं. अगं आपलं 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट साईन झालेलं असताना त्या कागदपत्रावर लागलेली ती जबरदस्तीची सप्लिमेंट पुढे पुढे ऐ कुठं तू? कोण हवंय तुम्हाला? माझा सावत्या, तुझा मानलेला नवरा. बायको, आता बी तुला आपण सांगतो, परत म्हणशील सांगितलं नाही ते. 1,00,000% त्याचं तिकडं लपडं चालू आहे. आता बी तिकडच गेला असेल. पण एका गोष्टीत मानलं बाबा तुझ्या नवऱ्याला, काय पटाका शोधून काढलाय काय सांगू. नुसतीच चवळीची शिंग. इलू इलू करता करता ती पिल्लू कधी एकदा मिठीत जात असेल त्याच्यात त्याला बी कळत नसेल. तुम्ही कितीही बोललात ना अभिनच्या बाबतीत, तरी माझ्यावर त्याचा परिणाम होणार नाहीये. कारण तुम्हाला खरं प्रेम काय असतं हे कळतच नाहीये आणि कधी कळणार पण नाहीये. आणि राहिला प्रश्न अभिनचा, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते, तुम्ही काहीही केलं तरी आमचं नातं नाही तोडू शकणार. भोळी ग माझी बायको. काय झालं? काही हवंय का? मग डोळे का उघडलेस? मी तुला डोळे मिटून शांत पडून राहायला सांगितलं होतं ना. मग आता डोळे मीट आणि शांतपणे पडून राहा. अजिबात डोळे उघडायचे नाहीये. मी तुझ्यासाठी काही खायला आहे का बघतो, नाही तर घेऊन येतो. हा, तोपर्यंत आराम करायचा आहे. आलोच मी. अभि, मी तुला सोडून गेले तेव्हा तू जसा होतास अजूनही तू तसाच आहेस. आधी मी तुझी गरज होते आणि आता तू माझी गरज आहेस. मला तू हवा आहेस आणि मी ते मिळवतेच जे मला हवं असतं.
सावकाशी. तुला चक्कर आल्यासारखं होत नाहीये ना? हो, पण तू आहेस तर मला पडण्याची भीती वाटत नाही. काय झालं अभि? नाही, काही नाही. डॉक्टर यायची वेळ झाली आहे. आपल्याला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. भाई बघताय ना, तुमचा सावत्या एका आजारी मुलीला हात देतोय. यार पक्या, त्याला हात देणं म्हणत नाहीत, साथ देणं म्हणते. कसे या आपल्या बायकोच्या डम्मी नवऱ्याचं ओरिजिनल जंगाट आहे. ते आजारपणाची सर्दीची लक्षणं असतात ना, पिल्लू जेवले का, पिल्लू हे केलं का, पिल्लू ते केलं का. बाबू ती प्राथमिक लक्षणं आहेत र. बाई आलं लक्षात माझ्या. या मॅटरवर कसं लक्ष ठेवायचं ते बघतो मी. हुशाराही गेला का. चला. आत्या, आलात तुम्ही? द्या. राहू दे. आत्या सोहा, मस्त. आम्ही खूप मिस केलं, तुला माहितीये. हो, मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. थांब, तुझी बॅग वर ठेवते. काय ग, वहिनी आणि अभि कुठे आहे? दादा मीटिंगला गेलाय आणि आई मार्केटमध्ये गेली. पाणी घ्या. नकोय मला. तुझ्या हातचं पाणी प्यावं इतकी काही तहान लागलेली नाही. नकोय मला. तुझ्या हातचं पाणी प्यावं इतकी काही तहान लागलेली नाही. देवा, तुझ्या दर्शनासाठी आले आणि तशीच सुखरूप घरीही आले. तुझी अशीच कृपादृष्टी राहू देत रे बाबा. पाणी ठेवलं नाहीये. आत्या बरं झालं तूच पाणी घेऊन आलीस ते. मला वाटलं तर ती येते की काय मागे मागे परत. तशी तिला पुढे पुढे करायची सवयच आहे. तू जे काही तिच्याबद्दल सांगितलंय ना, ते ऐकून ना मला तिची तर भीतीच वाटायला लागली बघ. आत्या, अगं घरी येताच तुझी तिच्या बाबतीत ही अवस्था आहे, तर आम्ही कसे दिवस काढत असू याचा विचार कर जरा. आणि दादा, हो तर तिच्याच बरोबर राहतो. त्याचं तर ना मला खूप वाईट वाटतंय. त्याचं ना नशीबच फुटकं. ही अशी बायको त्याच्या पदरात पडली. ऍक्च्युली आत्या, तू बाहेर होतीस म्हणून तुला सगळं सांगता नाही आलं, पण तिचा विक्षिप्तपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय ग. तुला फोन केल्यानंतरही अजून बरंच काही घडलंय. म्हणजे आता अजून काय घडलंय? आत्या, अगं मीनाक्षीने तेजसवर आरोप केला होता की त्यांनी अभिदाताचा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून. हे तर काहीच नाही आत्या. तिने किचनचा गॅस मुद्दाम लीक केला होता
तेजस गॅस पेटवायला जाणार होता, पण आईने वेळीच थांबवलं म्हणून तो वाचला. नाहीतर काय झालं असतं कुणाच ठाऊक. तरी तेजसने त्याच्या ओळखीचा एक सायकॅट्रिस्ट आणलाय, तिच्यावर उपचार सुरू होणार आहेत. पण तरी आत्या ती आजूबाजूला असली की सतत भीती वाटते ग. हे एवढं सगळं झालं मी नसताना या घरात, आणि आणि तरी मीनाक्षी अजून याच घरात राहते. ते काही नाही, मी आता अजून कोणाची ह्या जीवाची रिस्क घेऊ शकत नाही. ही अशी व्यक्ती आता या घरात राहणार नाही. तिचं काय करायचं ना ते मी बघते आता. हे सगळं कधी संपणार आहे? आतापर्यंत खूप काही सहन केले, पण अजून किती दिवस? काहीच कळत नाहीये. बायको, ऐ, तुम्ही इथे काय करताय? लपाछपी खेळायला आलोय. ही येडे गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. तुझा सावत्या आता, सॉरी माझा सावत्या, तुझा तो ओंडगा नवरा आता कुठं असेल? सांग सांग आता काय करत असेल? तुझ्याकडे जरी या गोष्टीचं उत्तर नसेल ना, तरी मायाकडे आहे. काय करताय तुम्ही? तर बस. ठीक आहे तर हा बोल मीनाक्षी. काय झालं ग? बोल ना काहीतरी. अभि काही नाही, सहज केला होता फोन. सहजच, आणि तोही व्हिडिओ कॉल. नाही म्हटलं ना, मी सहज केला होता फोन. तुझ्या समोर कोण आहे? नाही, कोणी नाही. पण ठीक आहे, तू सांग ना, का फोन केला होतास मला? मी कामासाठी बाहेर गेल्यावर सहजच म्हणून कधीच फोन करत नाहीस तू. मी हे विचारायला फोन केला होता की तुम्ही जेवायला घरी येताय ना?